आजकाल अव्यूचं हे नवीन खेळ आहे. त्याला असं ब्लँकेटमध्ये किंवा चादरमध्ये लपायला खूप आवडतं आणि त्यानंतर त्याचं असतं की मला शोधा. आणि जर आपण ब्लँकेट किंवा चादर वगैरे असं घडी करत असो ना, त्याच्यामध्ये सुद्धा मध्ये येऊन असं करत असतो. आणि म्हणूनच प्रीतम त्याच्याशी इथे तेच खेळत आहे. त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला इव्हिनिंगला भेटत आहे. बघा सूर्य किती सुंदर दिसतो ना मावळताना. त्याचबरोबर आमच्याकडे खूप मस्त असं केशरी कलरचं गुलाब आलं आहे, जे बघून माझं मनच भरत नाही आणि परत परत मी त्याच्याकडे जाऊन त्याला बघत असते. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस आजीला मी दवाखान्यात घेऊन जात होती, कारण तिला थोडं बरं नाही आहे. म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवलेलं कधीही बरं. तिथनं आल्यानंतर अव्यूचं लगेच चाललं होतं, आई मला बाहेर घेऊन चल. आणि खाली आल्या लगेच आमच्या 4 व्हीलरकडे जायचं आणि आई मला याच्यातच फिरायचं आहे, बाबा मला यातच फिरायचं आहे, असा अव्यूचा हट्ट असतो. त्यानंतर त्याला आम्ही त्यात तर काही फिरवलं नाही, थोड्या वेळ सायकलवर फिरवलं आणि लगेच घरी आली. त्यानंतर छान असं देवापुढे नैवेद्य करून घेतलं होतं. आता अव्यूचं असते की आई तू देवाप्पाला दिलं तर मला पण दे, म्हणून लगेच त्याला सुद्धा मला चकली द्यावं लागली आणि त्यालाच मी त्या नैवेद्याच्या ताटातून चकली थोडीशी तोडून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अव्यू एवढा छान छान बसला होता ना, खूप गोड दिसत होता. म्हटलं एक छोटासा शॉर्ट घेणं बनताय. त्यानंतर छान छान असा एक नाश्ता बनवून घेतला होता उपम्याचा. आणि आज आमच्याकडे पाणीच नव्हतं म्हणण्यापेक्षा आमचं वॉटर प्युरिफायर खराब झालं. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.